नमस्कार. आपण आजपासून लॉजिकल रिझनिंग स्टार्ट करणार आहोत. तर इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये ऑलरेडी मी सगळं सांगितलं आहे, तर त्यामुळे मी पुन्हा इथे काही सांगत नाही. ज्यांना बघायचं असेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही इंट्रोडक्टरी लेक्चर बघू शकता. आता मी हे सगळं झाकून ठेवलं आहे, त्याच्यामागे कारण आहे की तसंही तुम्हाला सांगितलं तर तुम्ही उत्तरं बघणार नाही, पण मला असं वाटतं की आपण शिकवताना काय करू की मी प्रश्न दाखवत जाईल आणि मग तुम्ही आधी बघायचं तो प्रश्न तुम्हाला ॲटलिस्ट समजतोय का, त्यांना काय म्हणायचं आहे ते कळतंय का, आणि आपल्याला उत्तर सुटतंय का. बरोबर, म्हणजे तुम्हाला प्रश्न दिसू नये, हे माझं प्रश्न नाही, उत्तर दिसू नये हा माझा उद्देश आहे. आणि पुन्हा काय करायचं, तुम्ही बघून घ्यायचं, पॉज करायचं आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण करूया. तर आज आपण किती प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत? एकूण 7 प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. आणि त्याच्यानंतर याच्या स्वाध्यायामध्ये जेवढे एक्झरसाइज दिली त्याच्यात जे काही प्रश्न आहेत ते करणार आहोत. आता हे प्रश्न सगळे विचारण्यातच आलेले आहेत, त्यामुळे त्यात काही शंका नाही हां की हे तयार नाही केलेले, हे सगळे प्रश्न येऊन गेलेले आहेत कोणत्या ना कोणत्या एक्झामला. आणि जे रिसेंटमध्ये याच्यावर जे प्रश्न येणार आहेत नाही किंवा येऊन गेलेले आहेत आत्ताच्या परीक्षांना, तर ते पण मी इतर बुक्समधून कव्हर करून घेईल, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, तर बघा आपण आज हा पहिला टॉपिक घेऊया, पुनर्मांडणी किंवा रिअरेंजमेंट. ठीक आहे, तर आता ह्या प्रश्नांमध्ये मला काय जाणवलं की ठीक आहे आपण एक वेळ उत्तर काढू शकतो, पण कधी जर प्रश्न समजला तर, कारण बऱ्याच प्रश्नांमध्ये असं आहे आपण बराच वेळ प्रश्नच बघत बसतो. ठीक आहे, जे अगदी इनिशियल स्टेजला आहेत त्यांना असं होऊ शकतं. त्यामुळे ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला प्रश्नाचं आकलन होतंय का आणि मग तो प्रश्न सुटतोय का हे बघायचं आहे. समजा असे प्रश्न एक्झाममध्ये आले तर ॲटलिस्ट ते आपल्याला पटकन आकलन झाले पाहिजे आणि मग लगेच आपल्याला उत्तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपली रणनीती आजच्या लेक्चरची असणार आहे. तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर त्यांनी दिलं काय बघा, या घटकामध्ये 1-2 मिनिट दिसत असेल आता तुम्हाला. बघा दिलेलं काय आहे की या घटकामध्ये प्रश्नात दिलेल्या अटींनुसार अक्षर, अंक किंवा चिन्हांची पुनर्मांडणी करून, तसेच दिलेल्या अटींनुसार संख्यांची अक्षरांची मांडणी करून उत्तर काढावे लागते. तेथे तर्कशास्त्रीय युक्त्यांचा सर्वात मोठा वापर होतो. आता बघा, म्हणजे त्यांनी जे काही सांगितलंय की तुम्ही असं आहे, तुम्ही अशी अरेंजमेंट करा आणि मग असं उत्तर काढावं लागतं आपल्याला. ठीक आहे, त्यांनी जे काही प्रश्नात दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते. ठीक आहे, आता पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न झाल्यानंतर तुम्ही काय करा, तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मग उत्तर बरोबर येत आहे का आपण ते बघूया. ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे, केअरटेकर या शब्दातील 5वे व दुसरे आणि 8वे मूळाक्षर वापरून किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील. आता त्यांनी सिक्वेन्स पण कसा दिलाय बघा, असे म्हणू शकले असते दुसरे, 5वे आणि 8वे. मग हीच ट्रिकच आहे, म्हणजे हेच त्यांचं टेक्निक असतं आपला वेळ घेण्याचं. बरोबर, त्यांनी काय सांगितलं 5वं, दुसरं, 8वं. तर मग हे मूळाक्षर वापरून किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील. आता मी काय करेल, मी लेक्चर माझं कंटिन्यू फ्लोमध्ये चालू राहणार आहे, पण तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही स्वतः पॉज करायचं आणि मग तुम्ही सॉल्व्ह करायचं. मी कुठे पॉज घेणार नाही. हां, वाटलं मला तर मी घेईल, पण मी नाही घेणार. तुम्ही स्वतः पॉज व्हायचं आणि मग तुम्ही सॉल्व्ह करायचं. तर आपण हे सोडवूया. तर आता बघा, आणि जरी तुम्हाला मी हे सॉल्व्ह करताना तुम्हाला कुठे उत्तर दिसत असतील तर तुम्ही दुर्लक्ष करा, नाही तर मग मला खूप फोकस ते उत्तर झाकण्यातच करावं लागेल. ठीक आहे, बघा आता याच्यात काय आहे तर हां, आता हे मला खूप सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही आहे. बघा याच्यात दिलेलं काय आहे, केअरटेकर. केअरटेकर या शब्दातील 5वं, दुसरं आणि 8वे मूळाक्षर तर केअरटेकर या शब्दातील 5वं, दुसरं आणि 8वे मूळाक्षर वापरून किती अर्थपूर्ण शब्द बनतील. आता बघा, दुसरं ए आहे, 5वं टी आहे आणि 8वं ई आहे. नीट मोजून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8. अक्षरशः तिथे नंबरिंग करून घेत जा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, दुसरा
5वा आणि 8वा इथेही त्यांनी दिलेलं आहे। मग ते मूळाक्षर कोणते आहेत बघा, ए येतो, टी येतो आणि ई येतो। आता यांचं वापरून काय म्हटलंय, फक्त पुढील 2च अर्थपूर्ण शब्द बनवता येतात। ठीक आहे, तर टी ई ए टी आणि ई ए टी म्हणजे ईट। हां, आता जेव्हा मी हे न बघता सोडवलं होतं तेव्हा मी अजून एक डोकं काय लावलं होतं की ए टी ई एट, हां ए टी ई एट पण बनतं ना, असं मी पण म्हटलं होतं। एट काय तर पास्ट ऑफ ईट म्हणजे ईटचं भूतकाळ रूपी काय एट असं पण होतं माझं। इथे उत्तर काय आहे की 2च बनवता येतात। अर्थात हे आलेला प्रश्न आहे हां, आणि हे मी जे डोकं लावलं होतं ते मुद्दामून मी तुम्हाला सांगते, मग ते कन्सिडर करण्यात आलेलं नाहीये हां। म्हणून माझं कुठे विचार करण्याची पद्धत कुठे गेली होती ते पण मी तुम्हाला सांगते हां। उत्तर काय दिलंय, टी ई ए आणि ई ए टी। ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न। 1 ते 45 या संख्यांदरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? आता हे आधीचे जे आहे ना ते समजायला सोपे आहेत, नंतरचे काही आहेत ना ते प्रश्न जरा आकलन व्हायला प्रॉब्लेम येतोय। ठीक आहे, बघा आता त्यांनी काय सांगितलंय, हां मग त्यांनी काय म्हटलंय, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास। 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास म्हणजे कसं बघा, आता 3 ने भाग जाणारा म्हणजे आपण 3चा पाढा लिहिला की मग 3च्या प्रत्येक पाढ्यामध्ये जी संख्या आहे त्याला 3 ने भाग जातोच ना। तर मग बघा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 हां, असे सगळ्या 3चा पाढा आपला 30 पर्यंत म्हणजे 3 10 30 आणि त्याच्या पुढेही आपल्याला तो पाढा लिहावा लागेल हां 45 पर्यंत हां। तर मग असा लिहिल्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरची संख्या कोणती? ठीक आहे, मग हे असं मांडून घेतल्यानंतर आता बघा मी तुम्हाला उत्तर दाखवते की जे त्यांनी मांडणी केलेली आहे हां। 3 1 3, 3 2 6, 3 3 9, ठीक आहे 27 पर्यंत आणि मग पुढे 45 पर्यंत झालं। मग आता त्यांनी काय म्हटलंय, सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून। आता एवढ्या याच्यात सगळ्यात कमी किमतीची संख्या कोणती आहे? पहिलीच आहे ना 3 नंबरची, म्हणजे 3 हा आकडा आहे ना, तर सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? मग तिथून पुढे 9 हां। आता ही प्रथम आणि काय म्हटलंय, सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? तर मग ही धरली आपण हां, ही 1 नंबरला धरली, मग इथून 9 नंबर मोजायचे 9व्या पर्यंत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आली ही 9वी संख्या आणि उत्तर काय येतं 27। पुढे बघा पुढचा प्रश्न। बघा हा प्रश्न पण चांगला आहे। आता ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत 517, 325, 639, 841, 792 हां, या संख्या समूहातील प्रत्येक संख्येतील एकक व दशक स्थानकांच्या अंकांची आपापसात अदलाबदल केल्यास तयार होणाऱ्या संख्यातील सर्वात मोठ्या दुसऱ्या संख्येचा पहिला अंक कोणता? ठीक आहे, आता हे जरी आपल्याला समजतंय पण आपल्याकडे काय असते, नेहमी वेळेचा अभाव असतो बरोबर। मग जेव्हा म्हणजे प्रश्न सोपा असतो पण वेळेचा अभाव असतो, त्यासाठी आपल्याला वेळ वाचवण्यासाठी प्रॅक्टिस लागते। आता बघा एकक आणि दशक, ही 3 अंकी संख्या आपण घेतली, हे झालं एकक, हे झालं दशक हां, हे माहिती पाहिजे आपल्याला हां। त्यांनी काय म्हटलंय, या संख्या समूहातील प्रत्येक संख्येतील एकक व दशक स्थानकांच्या अंकाची आपापसात बदल केल्यास तयार होणाऱ्या संख्येतील, म्हणजे यांची बदल केली प्रत्येकाची करायची, ठीक आहे,
तयार होणाऱ्या संख्यातील सगळ्यात मोठ्या दुसऱ्या संख्येच्या, म्हणजे ज्या संख्या तयार होतील त्याच्यातली जी सगळ्यात मोठी 2 नंबरची संख्या आहे ना, तर त्याच्यातला पहिला अंक विचारलाय. ठीक आहे, आता बघा. ठीक आहे, मी याच्यातच उत्तर तुम्हाला दाखवून देते. जिथे वाटेल मला तुम्हाला एक्सप्लेन सोडवून दाखवायचे तिथे मी स्वतः सोडवून देत जाईल. आता बघा, प्रश्न समजला ना तुम्हाला की त्यांनी संख्या काय काय दिल्या होत्या. आता 517, 517 त्याचं जर आपण एकक आणि दशकची जागा बदलली तर काय होईल, 571 होईल. 325चं काय होईल, 352. 639चं काय होईल, 693. 841चं काय होईल, 814. आणि 792चं काय होईल, 729. ठीक आहे, बघा तेच त्यांनी पुढे दिलेलं आहे. 571, 352, 693, 814, 729. आता याच्यातली सगळ्यात मोठी 2 नंबरची संख्या त्यांनी विचारली आहे. आता बघा, सगळ्यात मोठी 2 नंबरची, सगळ्यात मोठी तर 814 आहे आणि 2 नंबरची 729 आहे. मग त्याच्यातला पहिला अंक विचारलाय. मग त्याच्यातला पहिला अंक काय आहे, 7. हे झालं उत्तर. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे की हे जे त्यांनी एवढं सगळं दिलेलं आहे त्याच्यात विचारलं आहे, वरील रचनेमध्ये डावीकडून 18व्या पदाच्या डावीकडील 6वे पद कोणते. ठीक आहे, आता ते सुरू झाले की जिथे समजायला वेळ जाऊ शकतो. बघा, वरील रचनेमध्ये डावीकडून 18व्या पदाच्या डावीकडील 6वे पद कोणते. बघा काय म्हटलंय, ही जी रचना त्यांनी दिली आहे त्याच्या डावीकडून म्हणजे इकडून. आता आपला जो डावा हात आहे तिकडून डावी घ्यायची, जो उजवा हात आहे तिकडून उजवी घ्यायची. ठीक आहे, मग डावीकडून 18व्या पदाच्या, हे बघा डावीकडून. आता 2 पद्धतीने सांगणार आहे हे कसं सोडवायचं की जेणेकरून वेळ पण वाचायला पाहिजे आणि जर कधी काही येतच नाही तेव्हा सरळ सोड, जसं गणित सोडवावं लागतं तसं सोडवूया. ठीक आहे, आता बघा, जर डावीकडून 18वं पद सांगितलंय तर मोजून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. डावीकडून 18वं पद. वरील रचनेमध्ये डावीकडून 18व्या पदाच्या, आता हे जे पद आहे ना, हे पद, या पदाच्या डावीकडील 6वे पद विचारले. कळलं तुम्हाला, म्हणजे हे पद तर आपण शोधलं 18 नंबरचं, पण ह्या पदाच्या डावीकडील 6वे पद. ठीक आहे, तर बघा, ह्या पदाच्या डावीकडील 6वे पद 1 2 3 4 5 6. ठीक आहे, उत्तर काय येईल, 8. ठीक आहे, आता ही झाली आपली सरळ सोडवण्याची पद्धत, जिथे समजत नाही आपल्याला काही. वेळ जातो पण उत्तर काढण्याशी मतलब आहे. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय दिली आहे की जे सोप्या पद्धतीने सोडवता येईल. काय म्हटलंय त्यांनी, दोन्ही साईडला डावीकडून वापरलंय. म्हणून काय आहे बघा, डावीकडून 18व्या पदाच्या डावीकडील 6वे पद. डावीकडून 18वं पद मोजलंय आपण. डावीकडून 18व्या पदाच्या आणि त्याच्या डावीकडील 6वे पद. डावीकडून 18व्या पदाच्या डावीकडील 6वे पद म्हणजेच 18 वजा 6. 18 वजा 6 केल्यावर जी संख्या मिळते ना, ती कुठून मोजायची मग आपण, ती आपण डावीकडूनच मोजायची, कारण दोन्ही पद त्यांनी डावीकडूनच दिलेले आहेत. बघा, डावीकडून 18व्या पदाच्या डावीकडील 6वे पद म्हणजेच 18 वजा 6 बरोबर डावीकडून 12वे पद, कारण दोन्ही डावीकडून दिलेले आहे. ठीक आहे, मग डावीकडून 12वे पद आपण मोजूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे, आलं उत्तर. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सोपा आहे. बघा, हार्डशिप, हार्डवेअर, हार्ड लाईक, हार्डवूड वरील शब्द मूळाक्षर क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द सर्वात शेवटी येईल. म्हणजे अल्फाबेटिकली जर आपण लिहिले तर कोणता शब्द सगळ्यात शेवटी येईल असं विचारताय. बघा, हार्ड हा शब्द तर सगळ्याच्यात कॉमन आहे. नंतर
WW दोन्ही याच्यात आहे हां. आता हार्ड नंतर शिप आणि हार्ड लाईक. आता L आधी येतो, S नंतर येतो. ठीक आहे, म्हणजे 1 नंबरला हार्ड लाईक येईल, नंतर हार्डशिप येईल, मग उरतं हार्डवेअर आणि हार्डवूड. मग याच्यात WW कॉमन आहेत, मग आपण A बघायचा. A जो आहे तो आधी येतो, A नंतर O येतो, मग हार्डवूड हा सगळ्यात शेवटी आहे. ठीक आहे, समजलं. बघा दिलेले 4 शब्द मूळाक्षर क्रमाने अल्फाबेटिकली लिहू. हार्ड लाईक, हार्डशिप, हार्डवेअर आणि हार्डवूड हे मग आन्सर येईल. ठीक आहे, आता बघा, आता पुढचा प्रश्न पण सोपा आहे. ऑप्शन न बघताही उत्तर येतं. हां, आता हे जे मध्ये त्यांनी डॅश डॅश सोडलेले आहे त्यांचं म्हणणं आहे ह्या सगळ्यांमध्ये एकच अल्फाबेट असा बसतो आणि सगळे शब्द पूर्ण होऊन जातात. उपरोक्त 4ही शब्दातील रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिले असता ते शब्द अर्थपूर्ण होतील. तर अर्थातच काय ए. वरील 4ही शब्दात रिकाम्या जागी ए हे अक्षर लिहिल्यास ते पुढील प्रमाणे अर्थपूर्ण शब्द बनतील. म्हणजे काय, सॅम्पल, स्मार्ट, टीचर, आर्मी. ठीक आहे, आता आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा प्रश्न, शेवटचा नाही शेवटून दुसरा प्रश्न. ठीक आहे, बघा काय म्हटले त्यांनी, समजून घ्या काय म्हटलं आहे. खाली दिलेल्या अक्षरांच्या यादीत किती स्वरांनंतर द्विरुक्त अक्षरे व त्यानंतर पुन्हा स्वर येतात. नीट समजून घ्या वाक्यरचना. खाली दिलेल्या अक्षरांच्या ज्या यादी दिली आहे त्यात किती स्वरांनंतर द्विरुक्त अक्षरे व त्यानंतर पुन्हा स्वर येतो. म्हणजे असे किती स्वर आहेत तिथे की जो स्वर आला ना की त्याच्यानंतर 2 अल्फाबेट येतात हां, आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वर येतो. म्हणजे समजा, आणि याच्यासाठी आपल्याला स्वर माहिती पाहिजे. इंग्रजीतले वॉवेल्स म्हणतो आपण, कोणते आहेत, AEIOU. समजा. हां, आता आपण बघून घेऊ. हां, समजलं ना तुम्हाला मला काय सांगायचंय, की असे किती स्वर आहेत ज्याच्यानंतर स्वराला, म्हणजे समजा आता इथे मी लिहिते, इथे आय हा स्वर आहे, त्याच्यानंतर समजा 2 अल्फाबेट आले आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वर येईल. हां, म्हणजे यू झाला, ही झाली एक जोडी. हां, असे किती स्वर आहेत ज्याच्यानंतर द्विरुक्त अक्षर आलं आणि पुन्हा स्वर आलाय असं त्यांना म्हणायचंय. बघा आपण बोलू. BKHH PD TPP HNP JJ आय. आता तुम्ही म्हणाल आय हा तर स्वर आहे. ठीक आहे, पण याच्यानंतर द्विरुक्त आलंय का, नाही आलं ना. म्हणजे असं नाही की डबल M आलाय किंवा R आलाय, त्यामुळे याचा संबंध येणार नाही. हां, MRFFG OU. आता ओ पण वॉवेल आहे, ओ नंतर यू दिलेला आहे त्यांनी, कळतंय तुम्हाला. यू ओ का नाही घेतला, कारण ओ नंतर लगेच द्विरुक्त अक्षर आलेलं नाहीये, कळलं तुम्हाला. मग यू हा स्वर आहे, त्याच्यानंतर BB आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वर आला, मग ही झाली एक जोडी. मग पुढे HI, आय स्वर आहे, NN. ठीक आहे, मग नंतर ए आला. ठीक आहे, मग राहील लक्षात. हां, आणि आता मी इथे तुम्हाला सांगताना इथे सगळे मी स्वरच घेतले चुकून, AEIOU असं सांगताना इथे फक्त एक समजून घ्या. समजा आय नंतर समजा C आला, मग यू आला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक्झाम्पल देताना थोडं जम्बलिंग झालं माझं, पण तुम्ही मतितार्थ समजून घ्या. ठीक आहे, आय नंतर DN मग ए आला. ठीक आहे, पुढे बघा. GD XX. आता इथे द्विरुक्त आलं, पण त्याच्या पूर्वी स्वर आलाय का, नाही, म्हणून हे पण नाही. QYLSS इथे पण द्विरुक्त आहे, पण आधी स्वर नाहीये आणि नंतर पण स्वर नाहीये. ZNPPI OTUUA CN. ठीक आहे, आता इथे UUA हे पण लागू नाही होणार. ठीक आहे, आता आपण बघूया त्यांनी काय दिलेलं आहे. हां, बघा त्यांनी काय म्हटलंय, UBBE
आणि INNA म्हणून इष्ट 2च अक्षरगट आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न. बघा, तुमच्या डावीकडून सुरुवात करून जर प्रत्येक एक सोडून एका जोडीतील अक्षरांच्या स्थानातील अदलाबदल पुढे दिलेल्या मालिकेत केली तर कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून 7वे येईल जे तुमच्या उजवीकडून 13वे आहे. बघा, ह्याच प्रश्नाला उद्देशून मी म्हटली आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे हा, की जिथे समजून घ्यायला त्रास होऊ शकतो. तर बघा आता याच्यात आहे ना, समजा समजत नसेल ना काहीच, तर त्यांनी काय म्हटलंय, मग अशा वेळेस काय करायचं की काय म्हटलंय ना त्यानुसार जायचं. आता यांनी काय म्हटलंय बघा, कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून 7वे. आता डावीकडून 7वे येईल. कोणते अक्षर डावीकडून 7वे म्हणजे 1 मिनिट पुढे दिलेल्या मालिकेत केली तर कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून अशा अक्षराच्या डावीकडून 7वे येईल जे तुमच्या उजवीकडून 13वे आहे. आता आहे ना, त्यांनी काय विचारलंय, हां आता हे बघा, आधी तर ती मांडणी काय ती नीट समजून घ्या. बघा, मांडणी काय म्हटलंय त्यांनी, आधी मी समजावून सांगते मग मी वाचून दाखवते. ते काय म्हटलंय, तुमच्या डावीकडून सुरुवात करून जर प्रत्येक एक सोडून एका जोडीतील अक्षरांच्या स्थानांची अदलाबदल. आता जोडी म्हणतायत ना ते, म्हणजे आता आपण ई आणि टी ही झाली एक जोडी. मग ईटीचं काय लिहायचं, टीई लिहायचं. हे बदलले, HK तसंच ठेवायचं. मग WDचं DW करायचं, SB तसंच ठेवायचं आणि असं पुढे पुढे करत जायचं. असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते काय म्हणताय, स्थानांची अदलाबदल पुढे दिलेल्या मालिकेत केली तर कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून 7वे. आता डावीकडून म्हणजे इकडून 7वं येईल जे तुमच्या उजवीकडून 13वं येईल जे तुमच्या उजवीकडून 13वे आहे. बघा आता मी काय करते, मी समजावून सांगण्यापेक्षा त्यांनी काय दिलंय ते आपण वाचूया, मग आपण बोलूया वाटल्यास. हे बघा, सर्वप्रथम येथे लक्षात घ्यावे की आपणास 1 आड 1 अक्षर जोडीतील अक्षरांची अदलाबदल करायची आहे. म्हणजेच वरील अक्षर श्रेणीत ईटीची आपापसात अदलाबदल करावी तर HK तसेच ठेवावे. मग WDची आपापसात अदलाबदल करावी तर SB तसेच ठेवावे व याचप्रमाणे इतर अक्षरांचीही रचना करावी. शेवटी आपल्या उजवीकडून 13व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर म्हणजे स्पष्टपणे आपणास आपल्या उजवीकडून 13 + 7 20वे अक्षर शोधायचे आहे. म्हणजे काय करून घेतलं, उजवीकडूनच आपण शोधतोय सगळं, बरोबर. कारण काय म्हटलंय, आपल्या उजवीकडून 13वं म्हटलंय ना, आणि मग त्या अक्षराच्या डावीकडील 7वं अक्षर म्हटलंय. कळलं का तुम्हाला? आपल्या उजवीकडून म्हणजे इकडून. मी आधी जर चुकून इकडून कुठे म्हटली असेल मला आता आठवत नाहीये, पण इकडून असते डावी बाजू, इकडून मोजायला स्टार्ट केली तर इकडून असते उजवी बाजू. ठीक आहे, कुठे मिस्टेक झाली असेल तर तेवढी करेक्ट करून घ्या. तर बघा आता त्यांनी काय म्हटलंय, आपल्या उजवीकडून 13वं. आपल्या उजवीकडून 13वं ती मांडणी तशी करून घ्यायची. आपल्या उजवीकडून 13वं मोजायचं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे झालं 13वं. हे अक्षर आलं आणि या अक्षराच्या डावीकडे, या अक्षराच्या डावीकडे, आता हे जे अक्षर आहे ना, या अक्षराची डावी बाजू झाली इकडची आणि या अक्षराची उजवी बाजू झाली इकडची. तर हे बघा काय म्हटलंय, उजवीकडून 13व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर, अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर. आता हे झालं आणि याच्या डावीकडील 7वे अक्षर बघा 1 2 3 4 5 6 7. असं आपण शोधलं
त्याचं उत्तर येतं एस. पण मग करताना कसं करून घेतलंय की हे बघा, करताना काय केलंय की 13 अधिक 7 करून घेतलंय, म्हणजे डायरेक्ट उजव्या बाजूपासून 20वे अक्षर मोजायचं. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ते अक्षर मोजून घेऊ आपण. हे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. याच्यानंतर याचा जो स्वाध्याय आहे याच्यात टोटल 15 प्रश्न दिलेली आहेत, ती आपण पुढच्या याच्यात सॉल्व करू आणि नंतर मला याच टॉपिकवर जे काही प्रश्न सापडतील त्याचा मी पुढचा पार्ट घेऊन येईल. धन्यवाद.